नमस्कार मंडळी, कशा आहात? One eternity later. काय मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? सो आज आम्ही साड्या वगैरे नेसून चाललो आहोत कोणकेश्वर मंदिरात आणि आम्ही आता आहोत आचरा बाजारपेठमध्ये आणि आम्ही आचऱ्याला आता आगळ वगैरे घेण्यासाठी थांबलो आणि वडापाव आणण्यासाठी थांबलो. आता अनिकेत गेला वडापाव घ्यायला. लेट्स सी कसं होतंय, काय होतंय. इथून समुद्र एवढा सुंदर दिसतोय ना, खूप सुंदर आणि स्वच्छ. इथे पांडवकालीन शिवलिंग पण आहेत. लेट्स आम्हाला जाता येतं का? अरे पांडवकालीन शिवलिंग आहे जे होतीच्या वेळेस भेटता येतं. आता आमचा अनिकेत दुसऱ्यांचेच फोटो काढतोय बिचारा तिथल्या लोकांना आणि हा थांबवतोय लोकांना जाऊ नका म्हणून. हे भैरव मंदिर आहे, पूर्ण लाकडाचं, सगळं लाकडाचं. खूप सुंदर पेंटिंग आहे पूर्ण. आता आमचं कोणकेश्वरचं दर्शन झालं आणि आता आम्ही इथे समोर बाकड्यात इथे बसलोय आणि समोर बघतोय आणि आली आहे भरती आली आहे, तर समुद्राचं पाणी जास्त वाढलं आहे. सो एवढा सुंदर वाटतं आहे, एवढं रिलॅक्सिंग आहे नाही. आणि झाल्याचं आमचा लक असं की ऊनच नाही, आभाळ आलं त्याच्यामुळे आम्हाला ऊन नाही लागत आहे. सो मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते. ते सगळे लोक बसलेत आणि हा व्ह्यू येतो, पूर्ण समुद्र दिसतो, पूर्ण बघितला. सो तुम्ही कधी आलात नाही तिथे बसा, तर थोडा वेळ रिलॅक्स करा, खूप छान वाटतं. आणि आता आम्ही जेवणार आणि आता आमच्या नेक्स्ट स्पॉटला येणार. काय इथे शूटिंग चालू आहे कसं तरी, मागे पण आणि इथे पण शूट चालू आहे, काहीतरी शूटिंग आहे. गाडीची शूटिंग चालू आहे. अच्छा, नाही गाडीची शूटिंग चालू आहे, अर्टिगाचं चालू आहे. The next day. मंडळी, आता आम्ही निघालोय गणपतीपुळेला आणि आमची गाडी एकदम एस्थेटिकची, आम्ही एकदम हे की तुम्हाला दाखवते आमच्या गाडीचा पसारा दाखवते. हा आमच्या गाडीत पसार आहे. एक साईड आमची पूर्ण ब्लॉक आहे, वन साईड पूर्ण ब्लॉक. इथे पूर्ण पसार आहे, पूर्ण पसारा. एक पण जागा आम्ही सोडली नाही आहे इथे. आता आम्ही आलोय कशेळी बीचला आलोय आणि आम्ही सगळे आलोय इथे सगळे, आणि असं स्कर्ट वगैरे घालून आले आहे मी. सो लेट्स सी. म्हणजे मला तर आवडलं कशेळी बीच. आता या लोकांना एक्सप्लोअर करवते मी, दाखवते मी तुम्हाला पण कशेळी बीच. समुद्रामध्ये किती पाणी इथे कशेळी बीचला एक स्पॉट आहे जिथे गोळा वगैरे पण आहे आणि तिथे ना एक फोटो बूथ सारखं बांधलं आहे. ते खूप छान फोटो, खूप छान तुम्हाला दाखवत होतो. तिथे येऊन फोटो काढतो मी, खूप छान होतं. गोळावाला इथे, आणि हे गोळा खाते इथे, इथे हा गोळावाला आणि इथूनच राहिलं की त्यांनी एकदम एस्थेटिक स्पॉट बांधला आहे जिथून सगळं समुद्र वगैरे सगळं दिसतं. उभं राहायला हे केलं त्यांनी आणि ते सगळे येऊन फोटोज काढतात. खूप छान स्पॉट आहे, खूप छान. पुढे पूर्ण असं आहे, इथून पूर्ण बीच दिसतो आणि इथून पूर्ण फोटो आहे, फोटो काढण्यासाठी केला आहे हा. आणि समुद्र एवढं उसळला आहे ना, काय सांगायचं. पूर्ण बीच आहे हा. मी आलो आहे सूर्यदेवाच्या मंदिरात कनकादित्यमध्ये. ते जे भारतात 3 आहेत आणि कशेळीमध्ये 1 आहे मंदिर आहे.
सो आता आम्हाला सांग आणि इथे फोन अलाउड नाही, फोटोज वगैरे नाही करू शकत व्हिडिओ. सो आता मी बंद करते रेकॉर्डिंग नाव आणि आता दर्शन घेतो आणि सांगतो. खूप सुंदर आहे. हे समोरचं मंदिर आहे. सो आता आम्ही मी आता कणकादित्य मंदिरातून जाऊन आलो. खूप छान मंदिर आहे ते. भारतात फक्त 3च आहेत आणि अरे यार कशेळीमध्ये एकच आहे. आणि ते आम्ही सावरजमध्ये हे घेतलं. 3 आणि महाराष्ट्रात एकच आहे, कशाळीमध्ये एकच नाहीये. अरे मग कशा हा ठीक आहे, भारतात 3 आणि महाराष्ट्रात एकच आहे. आय एम सॉरी, तुला कळणार आहे, मी नाही सांगितलं चालेल माग. सो आता चुप बस. सो आता आम्ही कणकादित्य मंदिरातून शिया नंदा गप्प बसना यार, जरा जरा मला बोलू दे यार. क्या बोला तूने? घाणेरडा एवढा घाणेरडा माणूस आहे ना मागे असला तो. अबे साले तू ट्राय कर. शिया नाही ती घाणेरडा आहे रे हा योजना. गाइस प्लीज शट अप. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्यातून बाहेर निघालो आणि आता आम्ही निघतोय गणपतीपुळ्याला. आणि आम्हाला दिसतात 2 तास. आता लेट्स चेक आम्ही किती वाजता पोहोचतोय काय ते. पार्क केलं सगळ्यांनी. आता आम्ही ते बीचवर आलो. अरे खूप सुंदर आहे हे बीच, खूप सुंदर. सगळे थांबले तिकडे, मॅगी वगैरे खातात. पूर्ण रोडला समुद्र आहे, पूर्ण रोडला. आणि सरळ रोड गणपतीपुळेला जातो. झूठ बोल रहा है. घुसली ती भाई. इथे मंदिर आहे आणि फोटोज एवढे अलाउड नाही आहे. जस्ट आमचं दर्शन झालं आणि आम्हाला आरती भेटली 7ची. सो खूप फ्रेश वाटतं आहे, खूप म्हणजे खूप फ्रेश वाटतं आहे आल्यानंतर. इथे आम्हाला म्हणजे ना कोइन्सिडेंसली आम्हाला आरती भेटली. खूप छान वाटतं आहे. तुम्ही पण या 7:30च्या दरम्यान एंटर करा, तुम्हाला पण मस्त आरती भेटेल. खूप छान आहे मंदिर, खूप छान आहे. सगळीकडे असं पर्पल पर्पल झालं आहे आकाश. आणि इथे मंदिर आहे. 2000 years later.